पोशाख द क्लॉथिंग हब मुंढा सेलू. पोशाख मुंढा सेलू. गुणवत्तेला प्रथम प्राधान्य देणारे प्रशिक्षण केंद्र. भाऊराव घांडगे यांचे अक्षय कॉम्प्युटर, शास्त्रीनगर, HDFC बँकेच्या मागे, सेलू. सेलू शहरातील गायत्रीनगरमध्ये 2 तरुणावर चाकू हल्ला करण्यात आल्याची घटना शुक्रवार 17 एप्रिल रोजी रात्री 12च्या नंतर घडली. 2 जखमी झालेल्या तरुणापैकी एकाचे नांदेड येथे उपचारादरम्यान आज शुक्रवार रोजी दुपारी 2:30 वाजता निधन झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान या प्रकरणी अद्यापही गुन्हा दाखल झाला नसून मयताचे नातेवाईक यांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याबाबत समजलेली माहिती याप्रमाणे. शहरातील गायत्रीनगरमध्ये गुरुवार 16 एप्रिल रोजी रात्री 11:30 नंतर आणि शुक्रवार 17 एप्रिल रोजी रात्री 12 नंतर आनंद दगडू ढोले वय 30 वर्ष याच्या छातीवर तर आदित्य मिलिंद प्रधान वय 22 वर्ष याच्या कमरेवर चाकूने वार करण्यात आला होता. या घटनेनंतर दोघांनाही सेलू उपजिल्हा रुग्णालयात रात्री 12:30 वाजता दाखल करून पुढील उपचारार्थ शासकीय रुग्णालय परभणी येथे दाखल करण्यात आले. जखमीपैकी आदित्य मिलिंद प्रधान याची प्रकृती खालावल्याने पुढील उपचारार्थ नांदेड येथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान आदित्य प्रधान वय 22 वर्ष याचे आज शुक्रवार रोजी दुपारी 2:30 वाजता निधन झाले आहे. तर गंभीर जखमी असलेल्या आनंद दगडू ढोले वय 30 वर्ष याच्यावर परभणी येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अद्यापही गुन्हा दाखल करून घेतला नसून या चाकू हल्ला प्रकरणी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी मयताचे नातेवाईक यांनी केली आहे. या घटनेमुळे गायत्रीनगरसह संपूर्ण सेलू शहरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर गटकळ यांचे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे गटकळ करिअर अकादमी. पोलीस भरती नवीन बॅच सुरू. सेलू शहरात दैनिक लोकसत्ता घरपोच मिळण्यासाठी बालाजी न्यूजपेपर एजन्सी, बस स्टँड, सेलू.